आज तुझ्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस आहे. म्हणजे आज घरातले सगळ्यांचे पगार वाटायचे आहेत तुला. मला फक्त माझा विक्रमादित्य दे. तू एकदा का बाहेर आला की नाही मग बघ सगळ्या अपमानांची वचपे कसे काढतो. आई शपथ, मोबाईल तू पण कॅमेरावाला. जानकीच्या रूपाने नर्मदाच आली आहे परत आपल्या घरात. नरसिंहरावच्या बायकोवर बारीक नजर ठेवायची बरं का. सुमित्रा, अगं अशी का उभी आहेस? ये इकडे ये. अगं एवढ्या रात्रीची इथे काय करतेस? चांगलं स्वस्थ बसावं, थोडं झोपावं. हा, आत्याबाई, मला ना थोडंसं पोटात दुखल्यासारखं होतंय आणि चक्करही आल्यासारखं वाटतंय. अगं या दिवसात चक्कर येतेच आणि पोटात दुखतंय म्हणजे बाळ त्रास देत असेल. ते तर नेहमीच देतं. खरं तर तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं मला. बरं बस बस ये. आज सगळ्यांना माझ्याशी काही ना काही विषयावर बोलायचंच आहे. बोल. आत्याबाई, मला जानकीबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सगळ्यांच्या विषयाचा केंद्रबिंदू जानकीच असते. बोल बोल. जानकीचं वागणं आजकाल तुला सुद्धा जाणवला ना फरक? अगं तिच्या वागण्या बोलण्यात हल्ली काय आत्मविश्वास दिसतोय. आज पैशाचं वाटप सुद्धा बघ कसं योग्य रीतीने केलं ना तिने. माझा विश्वास सार्थकी लावला ना पोरीने. तुला नेहमी काळजी वाटायची नाही का ग जानकीचं कसं होणार म्हणून? मलाही हेच बोलायचं होतं. पण आत्याबाई, यांच्यात आणि जानकीत आजकाल थोडीशी कुरबुर चालू आहे. अगं परशूचे काय सगळ्यांशीच वाद होत असतात. तो सुधारलाय असे वाटलं तरी आतमध्ये त्याची काहीतरी खुसफुस चालू असतेच. नाही हो आत्याबाई, यांच्या वागण्यात आणि बोलण्यात ना खूप फरक पडलाय. असं तुला वाटतंय, पण त्याचं हे असं वागणं काही दिवस राहू दे ना. मग आपण ठरवू तो खरंच सुधारलाय की नाही ते. आणि हो, जानकीबद्दल कुणी काहीही बोललं ना तर ते आधी मला येऊन सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, परशूच्या सगळ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. त्याच्यावर करडी नजर ठेव, तरच राहील मोठीत तुझ्या तो. हो, तुझ्या पोटात दुखतंय नाही का? थांब, तुला चाटण करून देते. आत्याबाई नको. थांब जरा, बस. पैशांचं वाटप जोरदार झालं म्हणे. बागेतला माळीही माननीय होता. तुला तुझं पाकिट मिळालं ना? मी अजून त्या पाकिटाला हातही लावलेला नाहीये. किती दिवस नाही लावणार हात? आज नाही उद्या तुला तिच्या हातून पैसे घ्यावेच लागतील. त्या माननीय माळाने गेल्या महिन्यात पंपाचा पाईप तोडला होता. त्याचे पैसे नाही कापले तिने. मी कोण याच्यात बोलणार? जिच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या आहेत तिचा हक्क आहे तो. तुझ्या वेळेला तुझा हक्क तू बजावलास, आता तिचा हक्क ती बजावते. अशानं नोकर माणसं डोक्यावर बसतील. नाही म्हणा, एका मोलकरणीच्या हातात चाव्या दिल्यावर हेच घडणार. सॉरी, मोलकरीण नाही, माननीय मोलकरीण. नर्मदाच पगार वाटते असं वाटत होतं सगळ्यांना. वाटणारच. चुका पाठीशी घालणारं कोणतरी आलं ना. आत्याबाई, नमस्कार. काय रे पांडू,
कोण आहे ते? हे आत्याबाई साहेब, मी पतपेढीमधून आलोय दागिने न्यायला. जानकी किल्लेदारांनी पतपेढीकडून कर्ज घेतलंय आणि तारण म्हणून दागिने गहाण ठेवलेत. जानकी किल्लेदारांनी पतपेढीकडून कर्ज घेतलंय. गेल्या कित्येक पिढ्यात किल्लेदारांना कर्ज काढायची वेळ आली नाही कधी. पांडू, जानकीला बोलो. जी. जानकी, जानकी, माझे बू तुझ्याकडे कसं काय आले? ते पॉलिश करायला घेतले होते मी. का घरातले नोकर काय मेले का काय? माझ्या नवऱ्याची कामं करायला नोकर कशाला पाहिजेत? मी पुरे की. द्या. माझे मला घालता येत आहेत. लहान नाहीये मी आता. नाही, पण मी लहान आहे ना, म्हणून शिकते. आत्याबाईंनी वहिनी साहेबांना बोलवलंय. आलेच मी, आलेच. अगे, आता एका पायात बूट घालून तुझ्या मागे मागे येऊ का? चुकलं का माझं? जाऊ द्या, जा. आलेच. अरे वा, जिच्या कमरेला चाव्या तिने चांगलाच हक्क बजावलाय. किल्लेदारांच्या घरात वसुलीसाठी माणूस आलाय. आज दागिने गहाण ठेवलेत, उद्या घरे विकायला काढेल. पहिल्या जरा तोंडावर ताबा ठेव. परिस्थितीचं गांभीर्य जरा लक्षात घे. चाव्या देण्याआधी हा विचार करायला हवा होता. जानकी, जानकी, तू दागिने गहाण टाकलेस. पतपेढीतून हे ग्रस्त आलेले. दागिने? माझ्याकडे दागिने आहेत हे पण मला माहिती नाही. मग लग्नात अंगावर काय लोखंड चढवलं होतं? छे छे, मी कशाला ते गहाण टाकीन? वहिनी साहेब, तुमच्या सह्यांचे कागद आहेत आमच्याकडे. खरं तर त्याच वेळी आम्हाला आश्चर्य वाटलं होतं, पण ही सही तुझी आहे का? हो, सही माझी आहे, पण दागिन्यांचं मला काही माहित नाही. आता उगाच साळसूतपणाचा आव आणू नकोस. तुझ्या बापाला ट्रॅक्टर विकत घ्यायचा होता म्हणून तू खानदानी दागिने गहाण ठेवलेस. तुला लाज कशी नाही वाटली ग? अहिल्या, काय प्रकार आहे हा? साहेब, म्हणजे वहिनी साहेबांनी आपल्या पतपेढीतून म्हणजे कर्ज. अरे, त्यांना म्हणायचंय की जानकीने पतपेढीतून कर्ज काढलंय आणि त्याच्यासाठी दागिने गहाण टाकले. तसं सह्यांचा कागद पण आहे. नाव काय तुमचं? साहेब, मी जाधव. पतपेढीच्या चिटणीसांशी बोलतो मी. या तुम्ही. येतो साहेब. आता मात्र हद्द झाली. खानदानी दागिने गहाण ठेवण्यापर्यंत हिची मजल गेलीये. बस, प्रत्येकाने बोलायची गरज नाहीये. मला आधी जरा बोलू दे तिच्याशी. जानकी,
आत्याबाई मला काहीही बोलायचं नाहीये. माझं चुकलंच. नाही नाही, चूक माझीच झाली आहे. कुठल्या मुहूर्तावर मी तुझा स्वीकार केला माझं मलाच कळत नाहीये. आयुष्यभर तत्व जपत आलो मी, मग आत्ताच ही चूक माझ्या हातून का व्हावी? लाज वाटते मला माझी. जे काय बोलायचं ते तुम्ही मला बोला, स्वतःला नका त्रास करून घेऊ. एक शब्द बोलू नकोस, नाहीतर नरसिंहा काय आहे? आता बाई मध्ये बोलू नकोस. मी माझ्या बायकोशी बोलतोय, तुला मध्ये बोलायचं काम नाही आहे. वा रे वा, डाफरताना आरडाओरडा करताना बायकोचं नातं असतं आणि मग आपुलकी दाखवताना कुठे जातं हे नातं? मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. जानकी मला सांग, हे काम तू तुझ्या मनाने केलंयस का तुला कोणी सांगितलंय? परशुदादांनी ट्रॅक्टरच्या कामासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या, पण दागिन्यांचं काही बोलले नाही ते मला. अच्छा, म्हणजे हे सगळं परशूचं काम आहे. अगं पण तुला वाचता येत नाही का? इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, मी वाचत होते हळूहळू, पण त्यांना घाई झाली होती खूप म्हणून. कुठल्या बिंडूक मुलीशी माझी गाठ घालून दिलीस आत्याबाई? वाटोळं करणार माझं. अरे तुला कळत कसं नाही? हा सगळा परशूचाच आवडपणा आहे. मुद्दामच केलंय त्यांनी हे सगळं. परशू सुमित्रा, परशू कुठे आहे? ते बाहेर गेले. काय झालं? तो आला की त्याला ताबडतोब मला भेटायला सांग. भाऊजी माफ करा, मी तुम्हाला खूप प्रश्न विचारते, पण तुमच्या आवाजावरून असं वाटतंय की काहीतरी झालंय. काय झालंय नेमकं? म्हणजे यांच्या हातून काही चूक झाली आहे का? तसं असेल तर तुम्ही मला सांगा, मी बायको आहे ना त्यांची. हेच तुझं दुर्दैव आहे सुमित्रा, की तू त्याची बायको आहेस आणि म्हणूनच मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तो आला की त्याला ताबडतोब मला भेटायला सांग. आता रडून काय उपयोग आहे? त्यावेळी का नाही सुचलं? एवढं सगळं घरात घडत असताना आमच्याशी बोलावंसं पण म्हटलं नाही. माझं चुकलं, हेच मूर्ख आहे. ते तोंडाने सांगायची गरज नाहीये, सिद्धच केलंयस तू. अगं कुणाशी कसा व्यवहार करावा याचं भान नको ठेवायला. मी त्यांना म्हटलं होतं आत्याबाईंना सांगू म्हणून, पण काय? बोल ना, उत्तर नाहीये तुझ्याजवळ. खाली मान घालून ऐकण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीस तू. मी पाहिजे ती बोलणी खायला तयार आहे. अगं पण हे असं किती दिवस चालायचं? कुठेतरी हे थांबवायला नको का? 10वी पास आहेस ना तू? मग कागद वाचल्याशिवाय सही करायची नाही, एवढं कळत नाही तुला? रामावतीतल्या अडाणी शेतकऱ्याला सुद्धा कळत आहे. परत असं नाही करणार मी. पुन्हा तुझ्यावर सही करायची वेळ आली तर
तशी वेळ येईल का नाही कोणास ठाऊक. आत्ता आत्ता कुठे तुमचं जुळायला लागलं होतं. आता हे सगळं परत जमवून आणायचं म्हणजे मला पण त्याचंच वाईट वाटतंय. परशुदादांनी ट्रॅक्टरच्या कामासाठी माझ्या सह्या घेतल्या होत्या, पण दागिन्यांचं काही बोलले नाही ते मला. मला एकदम अर्जंट बोलावून घेतलं. सावत्र असलास तरी माझा भाऊ आहेस म्हणून नुसतं बोलावून घेतलं परशू, नाहीतर नाहीतर काय गेम केला असता काय माझा. हे असले फालतू शब्द मला माहीत नाहीत, पण मी हे असं काहीतरी करू शकतो यावर विश्वास ठेव. तू तू मुद्दाम हे सगळं घडवून आणलंयस. मी अरे वा वा, ते तुमच्या सासरी बुवांचं भलं करायला गेलो मी, तुम्ही मलाच जाब विचारताय उलटा. तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना? तुम्हाला कुठे लाज वाटली फ्रॉड व्यवहाराला गॅरंटर राहताना? परशू, रडू नका. हा, तुम्ही दोघांनी सह्या केल्या ना नवरा बायकोनी. ती एक अडाणी आहे, पण तू तर शिकलेला आहे ना. सही करण्याच्या आधी वाचलं का नाही कागद? आणि तुला लिहिता वाचता येत नाही, मग तू या व्यवहारात पडलाच का? चला. अरे दादा, तुझ्या मतदारसंघातली निम्मी माणसं लिहिता वाचता येत नाही त्यांना, तरी पण तू त्यांना कर्ज देतो की नाही? परशू आवाज खाली कर. का करायचा मी आवाज खाली? हा? जरा काय घरामध्ये घडलं की परशूची कॉलर धरताय. अरे परशू म्हणजे काय, पायातलं पोतेर वाटलं काय? परशू, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा. अरे नाही जाणार, जाणार नाही. नवरा बायको म्हणून फ्रॉड करताय आणि कळाशा आल्यावर मात्र परशूच्या अंगावर ढकलताय. अरे दादा, पैशाची एवढी गरज होती की नाही तुला? तर सरळ मला सांगायचं, गावागावामध्ये फिरून पैसे गोळा करायचे. मी तुमच्या पाया पडते, एक शब्दही बोलू नका पुढे. वाटलंच ना आपण हे घर सोडून गावी निघून जाऊ, पण काही येडी काय तू? हा? हे लोक वाटच बघतायत, आपण घर सोडून गावाला कधी जातो त्याची. कुठं पण जायचं नाही, कुठे पण जाणार नाही, इथंच राहणार. याच्या छाताडावर बसून दळण दळणार. परशू, ठरवलं तर तुला असा गायब करीन तुझं तुला कळणार नाही. आता बाई समजाव याला. ती काय समजावणार? तू काय स्वतःला काय जादूगार समजतो काय? याला गायब केलं, त्याला गायब केलं. घेऊन जा याला, माझ्या नजरेसमोरून घेऊन जा याला. अरे कोण नाही घेऊन जाणार, मी स्वतःच्या पायाने जाणार. ये सुमित्रा, लक्षात ठेव, दागिने जपून ठेव तुझे. या लोकांचं काय खरं नाही, तुझे दागिने विकून खातील. जपून राहा. कुठल्या बिंडूक मुलीशी माझी गाठ घालून दिलेस आत्याबाई? वाटोळ करणार माझं. आत्ता आत्ता कुठे तुमचं जुळायला लागलं होतं. आता हे सगळं परत जमवून आणायचं म्हणजे
एक मिनिट. कुठलंही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आता. आणि एक उपकार कर माझ्यावर, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात डोकं घालू नकोस. आपला अडाणी मेंदू नको तिकडे वापरू नकोस. अशिक्षित आहोत ना आपण, मग गप्प घरात बसावं की. कळलं का?